नमस्कार, मी रेशम अंबादास. गरजा महाराष्ट्र न्यूज मध्ये आपले सर्वांचे मनपूर्वक स्वागत. पाहूया सविस्तर वृत्त. मुंबईकरांसाठी सर्वात महत्त्वाची बातमी आहे. बेस्टच्या भाडेवाढी पाठोपाठ पार्किंग दरवाढीचे संकट मुंबईकरांवर आले आहे. शिवसेना भाजप युतीने बहुमतांच्या जोरावर पालिकेच्या महासभेत पार्किंगच्या सुधारित धोरणाला मंजुरी दिली आहे. जर तुमच्याकडे स्वतःची गाडी असेल आणि ती जर पार्क करायची असल्यास तुम्हाला त्याचे पैसे द्यावे लागणार आहेत. त्याचबरोबर रात्रीच्या पार्किंगला आणि रस्त्याच्या दुतर्फा पार्किंगलाही पैसे द्यावे लागणार आहे. पे अँड पार्क असं काहीसं हे धोरण असणार आहे. मात्र या गाड्यांना लागू होणारे शुल्क हजारांच्या घरात असणार आहे आणि त्याचमुळे का होईना अतिरिक्त पार्किंग टाळण्याची शक्यता आहे. रस्त्यावर उभ्या केलेल्या वाहनांमुळे कोंडी होते आणि ती कमी करण्यासाठीच हा निर्णय घेण्यात आला असल्याचं महापालिका सत्ताधारकांचं म्हणणं आहे. रस्त्यावर उभ्या केलेल्या वाहनांमुळे कोंडी होते आणि ती कमी करण्यासाठीच हा निर्णय घेण्यात आला असल्याचं महापालिका सत्ताधाऱ्यांचं म्हणणं आहे. वैज्ञानिक क्षेत्रात मोलाचे योगदान असणारे ज्येष्ठ शास्त्रज्ञ आणि गोवारीकर मॉडेलचे निर्माते डॉक्टर वसंत गोवारीकर यांना शुक्रवारी पुण्यात 81व्या वर्षी देवाज्ञा झाली. पुण्यातील वैकुंठ स्मशानभूमीत त्यांच्यावर अंतिम संस्कार करण्यात आले. गोवारीकर यांनी भारताचा अंतराळ मोहिमेचा पाया रचून देशाला विज्ञान नेतृत्व मिळवून दिले. गोवारीकर हे डेंग्यू आणि मूत्रमार्गातील संसर्ग या आजाराने गेल्या काही दिवसापासून आजारी होते. गोवारीकर यांचा जन्म 1933 साली कोल्हापूरमध्ये झाला. युनायटेड किंगडम येथील बर्मिंगहॅमच्या विद्यापीठातून त्यांनी केमिकल इंजिनिअरिंगची डॉक्टरेट मिळवली. सलग 4 पंतप्रधानांच्या वैज्ञानिक सल्लागाराचे पद भूषवले. विक्रम साराभाई अंतरिक्ष केंद्र आणि इस्रो या दोन्ही संस्थांचे प्रमुख पद त्यांनी सांभाळली. त्याचबरोबर 1967 मध्ये केरळच्या अंतराळ केंद्रात रॉकेट इंधन अभियांत्रिक विभागाचे प्रमुख होते. केमिकल्स अँड मटेरियल्स या समूहाच्या प्रमुख आणि संचालकपदी ते होते. हवामानाचा अचूक अंदाज लावणाऱ्या गोवारीकर मॉडेलचा शोध लावला. भारत सरकारकडून त्यांना 1984 मध्ये पद्मश्री आणि 2008 मध्ये पद्मभूषण यांनी सन्मानित केले. त्यांच्या पश्चात त्यांच्या पत्नी आणि 3 मुली असे कुटुंब आहे. पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवातर्फे ज्येष्ठ अभिनेते शॉटगन शत्रुघ्न सिन्हा आणि ज्येष्ठ अभिनेत्री तनुजा यांना यंदाचा पिफ विशेष गौरव सन्मान जाहीर झाला आहे. तसेच मराठी चित्रपटसृष्टीमध्ये योगदान देणारे ज्येष्ठ कवी गीतकार ना.दो. महानोर यांना पिफ विशेष गौरव सन्मान, तर संगीत क्षेत्रातील महत्त्वपूर्ण योगदानाबद्दल कल्याणजी आनंदजी जोडीतील ज्येष्ठ संगीतकार आनंदजी शहा यांना एस.डी. बर्मन इंटरनॅशनल अवॉर्ड फॉर क्रिएटिव्ह साऊंड अँड म्युझिक हा पुरस्कार जाहीर झाला आहे. कोथरूड सिटी प्राईड येथे 8 डिसेंबरला दुपारी 4 वाजता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते 13व्या पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे उद्घाटन होणार आहे. सांस्कृतिक मंत्री विनोद तावडे यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या कार्यक्रमास केंद्रीय पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर, अन्नपुरवठा आणि पालकमंत्री गिरीश बापट, खासदार अनिल शिरोळे, महापौर दत्ता धनकवडे, पिंपरी चिंचवडच्या महापौर शकुंतला धराडे आणि इटलीचे राजदूत डॉनियल मॅन्सिनी उपस्थित राहणार आहे. उद्घाटन कार्यक्रमातच महानोर यांना पिफ विशेष सन्मान प्रदान करण्यात येणार असल्याची माहिती महोत्सवाचे संचालक डॉक्टर जब्बार पटेल यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत दिली. तर महोत्सवाचा समारोप 15 डिसेंबर रोजी होत असून या कार्यक्रमात आनंदजी शहा यांना एस.डी. बर्मन पुरस्काराने गौरवण्यात येणार असल्याचेही डॉक्टर जब्बार पटेल यांनी सांगितले. बातमी आहे गोरेगावमधून. गोरेगाव येथील दूधसागर सोसायटीचे रहिवासी असलेले भाजपाचे आमदार अतुल भातखळकर यांच्यावर जमीन बळकावण्याच्या प्रकरणी अनिल दळवी यांनी केलेल्या आरोपांचे सोसायटीने खंडन केलंय. आदिवासी असल्याचा कांगावा करून तसेच खोटे अभिलेख तयार करून शासनाची जमीन हडप करण्याचा दळवी यांचाच डाव आहे, असा दावा दूधसागर सोसायटीने केला आहे. या प्रकरणात अतुल भातखळकर यांचा संबंध नसताना दळवी यांनी त्यांच्यावर केलेले आरोप खोडसाळ असून केवळ आदिवासी आहोत म्हणून शासनाची जमीन हडप करण्याचा त्यांचा उद्देश दूधसागरचे सभासद सफल होऊ देत नसल्यामुळेच त्यांनी हे बदनामीकारक आरोप सुरू केले आहेत, असेही सोसायटीने नमूद केले आहे. दूधसागर सोसायटीने दळवी यांच्या आरोपावर तीव्र आक्षेप घेतला आहे. दळवी यांनी नमूद केलेल्या जमिनीवरून उच्च दाबाची वीज वाहिनी जात असल्याने ती जमीन खाजगी असणे शक्यच नाही. शिवाय ती जमीन शासनाचीच असल्याचा निवाळा भूमापन अधिकाऱ्यांनीही दिला आहे, असे सोसायटीचे म्हणणे आहे.
दळवी हे काँग्रेसचे कार्यकर्ते असून दूधसागर सोसायटीला आणि भाजपचे आमदार असलेल्या भातखळकर यांना राजकीयदृष्ट्या बदनाम करण्याचा त्यांचा डाव आहे। मोदी सरकारची धर्मनिरपेक्ष इमेज दाखवण्याची जाहिरात महानायक अमिताभ बच्चन यांच्या माध्यमातून केली जाणार असल्याची माहिती मिळत असतानाच खुद्द बिग बी यांनी या वृत्ताचा इन्कार केला आहे। सरकारची प्रतिमा बदलण्यासाठी होणाऱ्या जाहिरातीमध्ये माझा सहभाग नसल्याचं वृत्त चुकीचं आहे, असं ट्विट अमिताभ बच्चन यांनी केलं आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मदतीला अभिनेता अमिताभ बच्चन धावून आल्याचे वृत्त होते। जातीयवादापेक्षा विकास महत्त्वाचा असा संदेश बिग बी मोदी सरकारच्या जाहिरातीतून दिसेल असं या वृत्तात म्हटलं होतं। राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि अन्य हिंदुत्ववादी संघटनांनी धर्मांतराची मोहीम सुरू ठेवल्याने गोत्यात आलेल्या मोदी सरकारच्या मदतीला बिग बी यांना घ्यायचे ठरवल्याचे वृत्त होते। हिंदुत्ववादी संघटनांनी देशभरात घर वापसीची मोहीम राबवली आहे। संसदेच्या हिवाळी अधिवेशनात विरोधकांनी धर्मांतरावरून मोदी सरकारची चांगलीच कोंडी केली होती। हिंदुत्ववादी नेतृत्वाच्या भडक भाषणामुळे मोदी सरकारची डोकेदुखी वाढवली होती। घर वापसीमुळे मुस्लिम, ख्रिश्चन या अल्पसंख्याक समाजामध्ये मोदी सरकारविरोधात नाराजी निर्माण झाली आहे। त्यामुळे विकासाऐवजी जातीयवादामुळे केंद्र सरकार जास्त चर्चेत राहिले। भविष्यात याचा फटका बसू नये आणि अल्पसंख्याक समाजाचा विश्वास संपादन करता यावा यासाठी नरेंद्र मोदी सरसावल्याचे सांगितले जात होते। धरणगाव येथील ग्रामीण रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी डॉक्टर शेख शाकीर शेख जमील यांनी 25,000ची लाच घेऊन मयत व्यक्तीच्या नावे खोटा वयाचा दाखला दिल्याप्रकरणी सदर डॉक्टरांविरुद्ध धरणगाव पोलिसात गुन्हा दाखल केला आहे। धरणगाव येथील ग्रामीण रुग्णालयात 2010 ते 2012 या कालावधीत डॉक्टर शेख शाकीर शेख जमील हा वैद्यकीय अधिकारी पदावर कार्यरत होता। तेव्हा किसन काशीनाथ लोंढे हे दिनांक 21 डिसेंबर 2011 ला मयत झाले असताना त्यांच्या नावाने दिनांक 25 ऑक्टोबर 2012 रोजी डॉक्टर शेख यांनी त्यांच्या नावाने केस पेपर नसताना त्यांची खात्री न करता वयाचा बोगस दाखला तयार केला आणि मेडिकल सुप्रिटेंडम या नावाचा अधिकार नसताना खोटा शिक्का तयार करून दाखल्यावर मारला। यासाठी डॉक्टरांनी 25,000ची लाच घेतली असल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे। या प्रकरणी हारून शांताराम दवरे यांना धरणगाव पोलिसात दिलेल्या फिर्यादीवरून धरणगाव ग्रामीण रुग्णालयाचे तत्कालीन डॉक्टर शेख यांच्या विरुद्ध फादवी प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला। पुढील तपास पोलीस निरीक्षक चंद्रकांत बनगर यांच्या मार्गदर्शनाखाली होत आहे। मयत झालेला असताना सुद्धा तो त्याचा वयाचा दाखला आणि तो जिवंत असल्याचा दाखला 25/10/2012 रोजी दिलेला आहे। या संदर्भात आम्ही धरणगाव पोलीस स्टेशनला भारतीय दंडविधान कलम 420, 468, 471, 409, 406 प्रमाणे आम्ही फिर्याद दिलेली आहे आणि पुढील तपास हेड कॉन्स्टेबल कुमावत करत आहेत। त्याच्यामुळे धरणगाव रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी म्हणून कार्यरत असताना 25/12/2011 ला मूळ राहणारा मालेगाव तालुक्यातील किसन काशीनाथ लोंढे हा व्यक्ती 25/12/2011 ला मरण पावलेला आहे। असं असताना सुद्धा शेख शाकीर यांना वयाचा दाखला आणि वैद्यकीय प्रमाणपत्र देण्याचा कुठल्याही प्रकारचा अधिकार नसताना शेख शाकीर यांनी 25/10/2012 ला म्हणजे किसन लोंढे मेल्यानंतर तब्बल 1 वर्षानंतर त्यांच्या वयाचा दाखला दिलेला आहे आणि ते धरणगाव येथील रहिवासी असल्याचे कुठल्याही प्रकारची खात्री न करता त्यांनी हा दाखला दिलेला आहे। पूर्वांतर राज्य म्हणजे आसाम, सिक्कीम, नागालँड आणि अरुणाचल प्रदेश भौगोलिक दृष्टिकोनातून अत्यंत दुर्गम आणि दिल्लीपासून दूर असलेल्या या प्रदेशांपर्यंत पोहोचण्यासाठी सुद्धा 3 ते 4 दिवस लागतात। कदाचित म्हणूनच हे राज्य मुख्य प्रवाहापासून दूर आहे। आता मात्र या राज्यातील जनतेच्या मनातील ही भावना दूर करण्यासाठी खास प्रयत्न केले जात आहे। यासाठी पुढाकार घेतला बँड्रा सामाजिक संस्थेने। या उद्दांत कार्यासाठी अरुणाचल प्रदेशाच्या 50 विद्यार्थ्यांचा एक ग्रुप महाराष्ट्रात बोलावला गेला आणि त्यांना येथील संस्कृती आणि विविध ऐतिहासिक इमारतींची भेट घडवून आणली। या संदर्भात राजभवन येथे या मुलांची राज्यपाल सी विद्यासागर राव यांच्याशी भेट घडवून आणली। बँड्रा सामाजिक संस्थेने यावेळी राज्यपाल यांच्या भेटीने तसेच त्यांच्या मोलाच्या मार्गदर्शनाने उपस्थित विद्यार्थी चांगलेच भारावून गेले। यातील अनेक विद्यार्थी तर असे होते की त्यांनी जीवनात कधी ट्रेन बघितली नाही की कलेक्टर ऑफिस बघितले नाही आणि प्रत्यक्ष राजभवन पाहण्याचे त्यांना भाग्य लाभले। यावेळी शर्मा, नूरजहां आणि संस्थेचे इतर सदस्य उपस्थित होते। बुलेटिनमध्ये वेळ झाले येथेच थांबण्याची। तुम्ही पाहत राहा गरजा महाराष्ट्र न्यूज, सदैव आपल्यासोबत।